नमस्कार, मैं मानवी ठाकुर। आप देख रहे हैं न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस। आज की कुछ खास खबरें। देसाईगंज तालुका में आज आम जनता की समस्याओं के समाधान हेतु जनता दरबार का आयोजन किया गया। इस दरबार में आरमोरी विधानसभा क्षेत्र के लोकप्रिय विधायक श्री रामदास मसराम स्वयं उपस्थित रहे और उन्होंने क्षेत्र की जनता की विभिन्न समस्याएं प्रत्यक्ष रूप से सुनी और जनता का उमड़ा सैलाब। जनता दरबार में सुबह से ही लोगों की भारी भीड़ देखी गई। सैकड़ों नागरिक अपनी समस्याएं लेकर दरबार में पहुंचे। अधिकारियों को मिले सख्त निर्देश। आपको बता दें, विधायक रामदास मसराम ने मौके पर मौजूद सभी संबंधित विभागों के अधिकारियों, तहसीलदार, नगर परिषद के मुख्याधिकारी, विद्युत विभाग, स्वास्थ्य विभाग, वन विभाग, राजस्व विभाग को स्पष्ट निर्देश दिए कि जनता की समस्याओं का जल्द से जल्द निपटारा करे। इनके मुख्य मुद्दे हैं। जनता दरबार में नागरिकों द्वारा रखे गए प्रमुख मुद्दे हैं। आपको बता दें, बिजली, पानी और सड़कों की समस्या, स्वास्थ्य सेवाओं की कमी, वन भूमि और राजस्व से जुड़े विवाद, नगर परिषद से संबंधित कार्यों में हो रही देरी शामिल रहे। विधायक की अपील। विधायक रामदास मसराम ने कहा, जनता की समस्याओं का त्वरित समाधान हमारी पहली प्राथमिकता है। संबंधित विभागों को निर्देशित किया गया है कि हर नागरिक को न्याय मिले और उनके कार्य समय पर निपटाए जाएं। इस मौके पर सभी विभागों के अधिकारी, जनप्रतिनिधि, नगर परिषद सदस्य और बड़ी संख्या में नागरिक उपस्थित रहे। संबंधित जनता दरबार आज आपल्याकडे जे काही तक्रारी प्राप्त झाली आहे तालुक्यातली जनतेची, त्याच्यावर निवारण किती दिवसात होणार आहे सर? आज 18 ऑगस्ट 2025 देसाईगंज तालुक्याच्या वतीनं जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जनता दरबाराचा उद्देशच असा आहे की ज्या जनतेच्या अनेक प्रलंबित समस्या आहेत, त्या समस्या एका मंचावर सुटाव्यात आणि सर्व प्रकारचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या मार्फतीनं त्या समस्या ऐकून ताबडतोब येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही 8 ते 15 दिवसाचा अवधी दिलेला आहे। त्या 15 दिवसामध्ये विविध प्रकारच्या कोणाच्या घरकुलाच्या समस्या असतील, कोणाच्या अतिक्रमणाच्या समस्या असतील, कोणाच्या वनपट्ट्याच्या समस्या असतील, काही लोकांच्या जे धान ज्यांनी उन्हाळी फसलचे धान विकले आणि त्यांचे चुकारे अजून मिळालेले नाहीत, बोनस मिळालेले नाहीत, सर्वसामान्य लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्यांना घेऊन MSEBच्या समस्या आहेत, ज्या नवीन बांधकाम करण्यात आलेले रस्ते आहेत त्या रस्त्याच्या समस्या आहेत, बांधकाम करून लगेच 6 महिन्यामध्ये रोड खराब झालेले आहेत, अशा विविध प्रकारच्या समस्या घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक, जनता जनार्दन या ठिकाणी आलेले होते। त्या समस्या ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाही करावी आणि ज्या बांधवांनी आम्हाकडे ह्या समस्याचा पाढा वाचलेला आहे तो त्या समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात आणि ज्या व्यक्तींना ह्या समस्या आहेत त्या समस्यापासून त्यांना मुक्तता मिळावी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं त्याच्यावर उपाययोजना करून त्या समस्या सोडवाव्यात। हा या खऱ्या अर्थानं जनता दरबाराचं एक उद्दिष्ट होतं। ते उद्दिष्ट या ठिकाणी लवकरच सफल होईल आणि त्यांच्या समस्या मुक्त केल्या जातील अशी आम्हाला आशा आहे। हे जनता दरबार आज आम्ही आयोजित केलं असलं तरी परंतु पुढील काळामध्ये अशा प्रकारचे जनता दरबार 4-6 महिन्यांनी सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना त्या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी या जनता दरबाराचं आयोजन आणखी केलं जाईल। आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये 4 तालुके आहेत, त्या 4ही तालुक्यामध्ये जनता दरबाराचं आयोजन करून सर्वसामान्य लोकांना भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करत आहोत। या ठिकाणी मला सांगण्यासाठी आनंद वाटतो की हा सांस्कृतिक भवनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी आपल्या समस्याचा पाढा वाचलेला आहे आणि त्या समस्या सुटतील अशी अपेक्षा करतो। आज की खबरों में बस इतना ही। देखते रहिए न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस।